नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमतीच्या 11 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. मल्हार सुमती भाग 12. सुमती मल्हारला म्हणाली, "अहो, तुम्हाला कॉफी करू का?" मल्हार म्हणाला, "त्याची काही गरज नाही. मला हवी असेल तर माझ्या हाताने करून घेईल मी. उगाच माझा तुला त्रास नको." सुमती त्याला म्हणाली, "अहो, तुमचा कशाला मला त्रास होईल? थांबा, मी आणतेच तुम्हाला कॉफी करून." सुमती आतमध्ये कॉफी करायला गेली. मल्हार सुमतीला थोडासा आवाज वाढवून म्हणाला, "सुमती, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?" सुमतीला आता खूप वाईट वाटलं. आई सुमतीला म्हणाली, "सुमती, राहू दे बाळा, नको करू त्याला कॉफी. ये तू बाहेर, चहा पी." सुमतीच्या घशाखाली चहा सुद्धा जात नव्हता. आता मल्हार असं का वागतोय सकाळपासून? त्याचं वागणं का बदललं आहे हे तिला कळतच नव्हतं. काल तर किती छान बोलत होते माझ्यासोबत आणि झोपताना पण मला म्हणाले, "माझं प्रेम आहे तुझ्यावर." मग असं अचानक असं का वागायला लागले माझ्याशी? मला काहीच कळत नाही. यांना विचारू का माझं काय चुकलं आहे का? मल्हारला आता त्याच्या कामानिमित्त फोन आला म्हणून तो गॅलरीमध्ये बोलत बसला होता. सुमतीचं लक्ष मल्हारकडेच होतं. त्याचं वागणं एवढं का बदललं आहे याचाच विचार करत होती. पण माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली आहे असं मला वाटतं, म्हणून हे माझ्यासोबत असं वागत आहेत. सुमतीने आज गाजराचा हलवा केला होता, मल्हारच्या आवडीचा. सुमती मल्हारला जेवायला बोलवायला जाणार इतक्यात सुमतीने स्वतःला अडवलं आणि मनातच म्हणाली, "मी जर ह्यांना आता जेवायला बोलवायला गेले तर मग असं कॉफीसारखं व्हायचं. जेवणाला पण नकार दिला तर आज दिवसभर उपाशी आहेत. एकतर मी मी तर जातच नाही त्यांच्यासमोर. आईंना सांगते त्यांना बोलवायला." सुमती आईला बोलवायला गेली. "आई, जेवायला चला." आई म्हणाल्या. "मल्हारला सांगितलंस का सुमती?" सुमती आईला म्हणाली, "आई, मी आत्ता त्यांना बोलवायला गेले तर मग आजच्या कॉफीसारखं निमित्त व्हायचं. त्याच्यामुळे तुम्हीच बोलवता का त्यांना? बहुतेक माझ्या हातचं जेवण सुद्धा त्यांना नको आहे." आईला आता वाईट वाटत होतं, पण मल्हारने तिला वॉर्निंग केली होती. सुमतीची बाजू अजिबात घ्यायची नाही. आई सुमतीला म्हणाली, "ठीक आहे, मी बोलवते त्याला. चल तू पण जेवायला." आई बाहेर आली आणि मल्हारला म्हणाली, "मल्हार, अरे तुला जेवायचं नाही का आज? चल ये जेवायला." मला मल्हार आईला म्हणाला, "मला जेवायला नको आहे. मला भूक नाही." आई मल्हारला म्हणाली, "मल्हार, असं जेवणावर रुसून बसायचं नसतं. घे घे, जेवून घे. सुमतीने बघ आज छान गाजराचा हलवा केला आहे. तुला आवडतो ना? आणि अगदी मी करते तसाच केला आहे. तिने मला विचारून, ये ना बाळा, जेवून घे." मल्हारने सुमतीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर सुमती आता मल्हार काय म्हणतोय ह्याचीच वाट पाहत होती. "बरं आई, मला जेवायला नको आहे. खरं तर मला गाजराचा हलवा आवडतो, पण आपल्यासाठी खरंच जीवापाड प्रेम करणाऱ्याच्या हातचं खाण्यात वेगळीच मजा आहे. आपल्याशी कुणाचाच काही संबंध नाही. त्यांनी आपल्यासाठी एवढं करणं हे अपेक्षित नाही मला. आणि मला तिच्या हातचं काहीच नको. तू केला असतास तर नक्की खाल्ला असता, कारण की त्यात मला माझ्या आईचं प्रेम मिळालं असतं. पण जे माझ्यावर प्रेमच करत नाहीत, मला आपलं समजत नाहीत, त्यांच्या हातचं मी कशाला खाऊ?" सुमतीचे डोळे पाण्याने भरले आणि मनातच म्हणाली, "यांना आता कसं समजावू मी?" मल्हार तसाच गेला आणि बेडरूममध्ये जाऊन झोपला. सुमती डोळे पुसत आईला म्हणाली, "आई, तुम्ही पोटभर जेवा. मला जेवायला नको आहे." आई सुमतीला म्हणाली, "सुमती, आता तू असं वागतो आहे म्हणून तू पण लगेच जेवण टाकून देणार आहेस का? असं अजिबात चालणार नाही. चल बस जेवायला आणि जेवून घे." सुमती म्हणाली, "नाही आई, जोपर्यंत हे माझ्या हातचं अन्न खात नाहीत तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही. त्यात माझा जीव गेला तरी चालेल." सुमती असं म्हणाली आणि आई खूप घाबरली. आई सुमतीला म्हणाली, "सुमती, थांब, मी त्याला बोलवून आणते. येईल तो जेवायला. मग तर जेवशील ना?" सुमती आता काहीच बोलली नाही. आई मल्हारच्या बेडरूममध्ये गेली आणि त्याला म्हणाली, "मल्हार, बस झालं आता.
किती परीक्षा घेशील तिची? ती जेवण सोडत आहे, तू जेवला नाही म्हणून ती सुद्धा जेवणार नाही असं म्हणाली. आणि जोपर्यंत तू तिच्या हातचं खात नाहीस तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही ती. मल्हार, असं करू नकोस. तुला पाहिजे तर वेगळं काहीतरी कर, पण अन्नावर राग काढू नकोस. आणि भरल्या घरामध्ये असं उपाशी कुणी राहिलेलं मला चालणार नाही. बाहेर ये लवकर. मल्हार आईला म्हणाला, आई मी आलो. मल्हार बाहेर आला तर सुमती रडतच होती. सुमतीचा चेहरा पाहून मल्हारला खूप वाईट वाटत होतं, पण तिला अजिबात दाखवून देत नव्हता. आई सुमतीला म्हणाली, सुमती, मल्हार आला आहे, चल जेवायला वाढ आणि तू पण जेवायला बस. सुमतीने आता डोळे पुसले आणि मल्हारला आईला जेवायला वाढलं, पण स्वतःला अजिबात घेतलं नाही. आई सुमतीला म्हणाली, सुमती तू पण घे ना. सुमती म्हणाली, तुमचं होऊ द्यात, मग मी घेते. मल्हार आईला म्हणाला, आई तिला जेवायला बसायला सांग, जास्त नाटकं करू नकोस म्हणावं. आणि ही जेवायला बसल्याशिवाय मी एक घास सुद्धा खाणार नाही असं म्हणाला. आणि सुमतीने लगेच स्वतःला ताट वाढून घेतलं आणि पहिला घास तिने खाल्ल्यावरतीच मल्हारने जेवायला सुरुवात केली आणि बेडरूम मध्ये निघून गेला. सुमती सुद्धा मागून आली. मल्हार झोपला होता. सुमती मनातच म्हणाली, काय करू, खाली झोपू की वरती झोपू यांच्या शेजारी बेडवरती. सुमती मनातच म्हणाली, सुमती तुला तुझ्या नवऱ्याला गमवायचं नाही. वाद झाला आता. त्यांच्या बोलण्यावर मला विचार केलाच पाहिजे. ह्यांच्या वागण्याचा मला सकाळपासून किती त्रास झाला आहे हे माझं मलाच माहिती आहे. सुमती मल्हारच्या शेजारी झोपायला जाणार इतक्यात सुमतीची चाहूल मल्हारला लागली. मल्हार लगेच उठून बसला आणि सुमतीला म्हणाला, सुमती कुठे झोपत आहेस तू? सुमती म्हणाली, अहो काल तुम्ही मला किती म्हणत होतात वरती झोप, वरती झोप, पण मी तुमचं ऐकलंच नाही. सॉरी, मी आजपासून वरती झोपते. मल्हार मनातच म्हणाला, चला आज जे वागलो ते वाया गेलं नाही, म्हणजे आजचा दिवस सार्थकी लागला. मल्हार, पण एवढुशानी चालणार नाही. सुमती जोपर्यंत स्वतःच्या तोंडाने मला सांगत नाही की माझं सुद्धा प्रेम आहे तुमच्यावर, त्याशिवाय माझं समाधानच होणार नाही. मल्हार सुमतीला म्हणाला, ठीक आहे झोप तू. आणि सुमती झोपली आणि मल्हारकडे पाठ केली तिने. मल्हार उठला तिच्या शेजारून, त्याचं ब्लँकेट घेतलं, उशी घेतली आणि बाहेर हॉलमध्ये गेला. सुमतीला तर वाटत होतं मल्हार तिच्या मागेच झोपला आहे म्हणून. सुमतीने कुस बदललीच नाही आणि नंतर तिला ह्या कुशीवर झोपून अवघडल्यासारखं झालं म्हणून ती सरळ झाली तर बघते तर काय, मल्हार तिच्या शेजारीच नव्हता. सुमती मनातच म्हणाली, कुठे गेले हे, माझ्या शेजारून उठून गेले का काय? सुमती उठली आणि सुमतीने वॉशरूमचा दरवाजा उघडला तर आज सुद्धा मल्हार नव्हता. मग सुमती बाहेर आली. बाहेर येऊन बघते तर मल्हार सोफ्यावरती येऊन झोपला होता. सुमती मनातच म्हणाली, एवढं रागवायला काय झालं आहे माझ्यावर? काल तर स्वतःहून म्हणत होते झोप माझ्या शेजारी म्हणून, आणि आज मी बेडवरती झोपले तर स्वतः बाहेर येऊन झोपले आहेत. त्यापेक्षा मला खाली झोपायला सांगायचं ना, आणि स्वतःवर झोपायचं आरामशीर. सुमती मनातच म्हणाली, खरंच मी खूप मोठी चूक केली आहे का? सुमती मल्हार जवळ गेली आणि मल्हारला हलवलं. मल्हारला म्हणाली, अहो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते. मल्हार तिला म्हणाला, सुमती मी वर झोपलो काय, बाहेर झोपलो काय, किंवा घराबाहेर झोपलो काय, तुला काय फरक पडतो ग? जा आतमध्ये आणि झोप आरामशीर. उगाच तुला माझा धक्का नको लागायला. सुमती म्हणाली, अहो असं का बोलत आहात तुम्ही? सकाळपासून माझ्याशी एक शब्द सुद्धा नीट बोलला नाहीत. काय चुकलं आहे माझं ते तरी सांगा मला. सुमती, तुझं माझ्यावर प्रेम नाही, मी तुझा कोणी लागत नाही ना. फक्त तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहेस म्हणून आपलं नातं फक्त नवरा बायकोच आहे. पण नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम असतं, जिव्हाळा असतो, आपुलकी असते, एकमेकांबद्दल आकर्षण असतं, आदर असतो, ते सुद्धा आपल्यात नाही. मी माझ्या मनातलं तुला सांगितलं आहे, पण
तुझ्या पण भावनांचा मी रिस्पेक्ट करतो. माझ्याकडून झाल्यात थोड्याफार चुका, पण त्याची शिक्षा मला तू आत्ता सुद्धा देत आहेस. त्यापेक्षा तुझ्यापासून लांब राहिलेलंच बरं. आणि जाऊन झोप. आई उठली की परत मलाच बोलेल. परत मला उठवायला येऊ नकोस. मला सकाळी लवकर ऑफिसला जायचं आहे. आणि मल्हार तिच्याकडे पाठ करून अंगावर घेऊन झोपला. सुमती आता रडायला लागली आणि म्हणाली, यांना कसं सांगू माझ्या मनातल्या भावना? खरंच मी यांच्यावर प्रेम करायला लागले आहे का? यांच्या वागण्याचा मला किती त्रास होत आहे. आणि त्यांच्या असं बोलण्याने ते माझ्यापासून दूर चालले आहेत हे पाहून तर माझ्या काळजाला किती घरं पडली आहेत. यांना कसं सांगू? सुमती आता बेडरूम मध्ये आली आणि तिला झोपच लागत नव्हती. या कुशीवर ना त्या कुशीवर सतत मल्हारचा विचार तिच्या मनात यायचा आणि तिच्या डोळ्यात ना अश्रू ओघळायचे. सकाळ झाली. सुमतीला काय नीट झोपच लागली नाही. सुमती लवकर उठली आणि तिचं आवरलं पटकन. मल्हार काल म्हटला होता ना की मला लवकर ऑफिसला जायचं आहे, म्हणून लवकर किचन मध्ये येऊन त्याच्यासाठी नाश्ता बनवायला घेतला. मल्हार पण उठला, एक्सरसाइज केली आणि बाथरूम मध्ये गेला, आंघोळ केली आणि त्याचं आवरून लगेच बाहेर आला. सुमतीच्या चेहऱ्याकडे पण त्यांनी आज जाताना पाहिलं नाही आणि बाहेर खुर्चीवरती येऊन बसला. आईला आवाज दिला, आई मला नाश्ता दे लवकर. सुमती मनातच म्हणाली, आता माझं नाव सुद्धा घेणार नाहीत वाटतं हे. सुमती किचन मधून बाहेर आली आणि त्याच्या समोर नाश्त्याची प्लेट ठेवली आणि लगेच आत गेली. त्यातल्या त्यात सुमतीच्या चेहऱ्याकडे मल्हारची नजर गेली आणि मल्हार मनातच म्हणाला, बहुतेक माझ्या बोलण्याने सुमती खूप दुखत दुखवली गेली आहे. पण सुमती मी तरी काय करू? माझ्या हातात काही नाही. माझ्या हातात फक्त तुझ्याकडं प्रेमाची कबुली करून घ्यायची एवढंच आहे. आणि तुझं माझ्यावर प्रेम करत नसशील तर माझी काही जबरदस्ती नाही. मल्हार नाश्ता करतच होता तितक्यात डोअरबेल वाजली आणि सुमती दार उघडायला गेली तर पाहते तर गॉगल लावून अगदी हातामध्ये बॅग घेऊन प्रिया दारामध्ये उभी होती. सुमतीला कळून चुकलं की ही मल्हारची मैत्रीण आहे. प्रिया आतमध्ये आली. मल्हार नाश्ता करत होता. आल्या आल्या, हाय मल्हार बेबी, कसा आहेस तू? सुमतीला धक्का देतच प्रिया पुढे आली आणि सुमतीचा मागे तोल जाणार इतक्यात तिने स्वतःला सावरलं. आल्या आल्या प्रिया मल्हारच्या मिठीतच शिरली. तिने मल्हारला अगदी घट्ट मिठी मारली होती, पण मल्हारने तिला हात सुद्धा लावला नव्हता. आणि प्रियाला म्हणाला, प्रिया अगं मला फोन नाही का लावायचा? तुला आलो असतो की न्यायला मगाशी. प्रिया म्हणाली, राहू दे रे, तुम्हाला ऍड्रेस पाठवला होताच ना, आले का नाही मी बरोबर? बरं, हे काय खातोयस तू? मल्हार म्हणाला, अगं मी उपीट खातोय. प्रिया म्हणाली, काय? मल्हार, अरे मी तुझ्यासाठी येताना पास्ता घेऊन आले आहे. मी ज्या हॉटेलमध्ये गेले होते ना, तर तिथे खूप छान टेस्टी पास्ता होता. म्हटलं आता तुझ्याकडे येतच आहे तर मला तुझी आठवण झाली. तुला पास्ता खूप आवडतो ना, म्हणून तुझ्यासाठी घेऊन आले आहे. प्रियाने सुमतीने दिलेल्या नाश्त्याची प्लेट बाजूला सारली आणि दुसऱ्या प्लेटमध्ये तो पास्ता काढला आणि मल्हारच्या समोर ठेवला. आई तिचा गोंधळ ऐकून बाहेर आली आणि मल्हारला म्हणाली, मल्हार कोण आलंय रे? बघते तर प्रिया आली होती आणि सुमती अजून दारातच उभी होती. आई सुमतीला म्हणाली, सुमती अगं तिथे दारात काय करतेस तू? दार लाव आणि आतमध्ये ये ना. सुमती मल्हारकडे आणि प्रियाकडे एकटक बघत बसली होती आणि मनातच म्हणाली, ही आहे का यांची मैत्रीण? आणि आल्या आल्या नुसती त्यांना चिटकायलाच लागली. प्रिया आता आईच्या जवळ गेली आणि आईला मिठी मारली. तिला म्हणाली, आंटी कशी आहेस तू? आई म्हणाली, मी छान आहे. तू कशी आहेस? प्रिया म्हणाली, मी पण खूप छान आहे. प्रिया हळूच आईच्या कानात म्हणाली, मावशी आंटी म्हणण्याची प्रॅक्टिस मी दिवसात ना 10-20 वेळा केली आहे. पटकन तोंडातून मावशी नको निघायला म्हणजे झालं. आई हळूच म्हणाली, नाही निघणार.
पण त्या सुमतीला जास्त दुखवू नका, कळलं? प्रियाने मान हलवली. सुमती आईला म्हणाली, आई, मी तुम्हाला नाश्ता देते. प्रिया म्हणाली. मल्हार, ही कोण आहे रे? मल्हार म्हणाला. ही माझी बायको आहे, सुमती. प्रिया म्हणाली, ओ. प्रिया सुमती जवळ गेली आणि सुमतीला म्हणाली, नाईस टू मीट यू सुमती. सुमती नुसतीच हसली. तिची अजिबात इच्छा नव्हती, पण काय करणार? मल्हार प्रिया मल्हारला म्हणाली, मल्हार, अरे मला फ्रेश व्हायचं आहे आणि तुला सांगितलं ना की मला ते महत्वाचं काम करायचं आहे, तर मला दुपारी जावं लागेल. मी तुझ्या ऑफिसवरती येईल दुपारी. तू घेऊन जाशील ना मला? मल्हार म्हणाला, हो जाईल की. तू ऑफिसवरती ये, मग आपण दोघे जाऊयात. प्रिया म्हणाली, बरं. बरं मल्हार, अरे मला फ्रेश व्हायचं आहे, कुठं जाऊ मी? मल्हार म्हणाला, आमच्या बेडरूम मध्ये जा आणि फ्रेश हो. आता सगळ्यांचं लक्ष सुमतीच्या चेहऱ्याकडे गेलं, तर सुमतीला काही हे आवडलेलं नाही. हे सगळ्यांना कळून चुकलं. सुमती प्रियाला म्हणाली, प्रिया, अगं चल, तुला फ्रेश व्हायचं आहे ना, मग तुला मी आईंच्या बेडरूम मध्ये नेते. तिथे फ्रेश हो आणि आपल्याकडे अजून एक बेडरूम रिकामीच आहे, त्याच्यामध्ये फ्रेश हो तू. चल, आपला 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, हो का नाही? मग अजून एक बेडरूम रिकामाच असतो, तिथे मी प्रियाला घेऊन जाते. तिथेही निवांत आवरेल तिचं. चल प्रिया, असं म्हणाली आणि सगळ्यांना कळलं की सुमती आता थोडी थोडी जलस होती आहे. मल्हार आईकडे बघून गालात हळूच हसला आणि आईला हळूच म्हणाला, बघ तुझी सून, बाकी सगळं बोलता येतं तिला, सगळं कळतं, फक्त तुमच्यावरती माझं प्रेम आहे एवढं सांगायला तिची जीभ अजिबात उचलत नाही. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. 2-3 दिवस भाग आला नाही त्याच्याबद्दल खूप खूप सॉरी.